माझ्या आईला 4-5 वेळेस चावला, मला त्याचा आनंद आहे. नमस्कार. मदशाळा 6 मध्ये सहभागी झालेला प्रत्येकाचा उत्साह, अनुभव आणि निसर्गाशी जोडलेली ही सुंदर सफर आज या छोट्याशा रिव्ह्यूमधून पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे एका छोट्या मित्राने तर सांगितलं, आईला मधमाशीनं चावलं, पण तरीही मला हे खूप आवडलं. मधमाशी पालत शिकताना मिळालेली ही गंमत, अनुभव आणि निसर्गाशी जवळीक मधशाळेची खरी ओळख आहे. आणि आता लवकरच आम्ही घेऊन येत आहोत मधशाळा 7. तुम्हालाही या अनोख्या अनुभवाचा भाग व्हायचा असेल तर नोंदणीसाठी आमच्याशी नक्की संपर्क करा. धन्यवाद. Basically, I'm a nature lover. So right from my childhood, I loved birds, animals, and even insects. मुझे तो मधुमक्खी बहुत ही क्यूरियस लगता था, but always afraid of touching them because of the sting. So I have been telling I want to keep bees not for honey, just to multiply the plants' pollination process, because nowadays people are using a lot of pesticides and insecticides, and many types of bees are killed because of that, indirectly and directly also. This is what I am reading from various reports also. Because of this, your fruits and other things, everything is affected. So I thought at least from my side, I'll spend something and do something for the environment, not for my sake, for everybody's sake. So I was always curious, I wanted to know, but I never knew that someone could teach so beautifully like here in Vipani. So first time I came to know through a friend, that lady had given to my wife. So through her I got your number and got in touch with you, and immediately called, and everything was arranged very fast. And in 3 days, unimaginable, we have got so much knowledge, and I was not knowing so many things are happening in the small box. The entire thing, their life cycle, and how they are, how right from the birth to the death of that honey bee, how much sacrifice it gives, and how much it works for the society. At least we can learn certain things from them, and definitely I'm going to keep honey bee. I'll keep it up, but only thing, not for business purpose, because I'm very frank, I won't be able to do all those things. But I will take care of them, and I'll multiply them for the sake of environment. And your knowledge, the important, really great, because you people have given whatever you know. You are not, there is no lacking in teaching, and we all have understood everything. Thank you so much, and all the best for you. Thank you. नमस्कार, माझं नाव प्रणाली राऊत. मी घोळवरून आली आहे. मला हे बी फार्मर्स मध्ये त्याची ॲडव्हर्टायझिंग लोकल जो ग्रुप आहे तिकडून मिळाली. मला हा कोर्स करायचाच होता, तर म्हटलं की जाऊया, म्हणजे छान वाटलं तिकडे येऊन करावं. पण मधमाशीची मला प्रचंड भीती वाटायची, आणि मधमाशी आपल्या लाईफमध्ये, म्हणजे लाईफमध्ये नाही, म्हणजे पूर्ण, म्हणजे हे जे विश्व आहे तिच्यामुळेच आहे, हे मला इकडे येऊन कळलं. म्हणजे मग ते त्याची हाताळणी करता असताना म्हणजे मला भीती वाटली अगोदरच, पण ती भीती मी ज्यावेळी सरांनी प्रॅक्टिकल दाखवलं त्यावरून ती भीती पण नाहीशी झाली. की काय असतं, म्हणजे टोचल्यानंतर पण ते सेन्स असं वाटलं की बाबा काहीतरी वेदना होतील, पण खूप साऱ्या त्या गोष्टी शिकायला. आता मधमाशीचे प्रकार किती आहेत, मला असं वाटायचं की मधमाशीचे 2च प्रकार आहेत, एक नर आणि मादी. पण सरांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की मधमाशी चे प्रकार आहेत, म्हणजे बेडीफॉर मधमाशी, सातेरी मधमाशी, जी आपल्याकडे बहुतेक सातेरी मधमाशी असते, आणि गोटी मधमाशी, अशा मधमाशीचे विविध प्रकार या कोर्समधून घ्यावे. माझ्यासाठी आणि हनी बी एवढी उपयुक्त आहे ही माहिती नव्हतं. फक्त हनी आपण खातो तेवढंच एक उपयुक्तता वरती, पण त्याच्यासाठी ते किती कार्य करतात,
अशा पद्धतीने इथे सायकल त्यांचं आहे आणि सायंटिफिक बॅकग्राऊंडमध्ये आल्यामुळे एक सूक्ष्म लेवलवर आज इथे मला शिकायला मिळालं. त्याच्याबद्दल विमानीचं मी धन्यवाद देतो. आणि फार चांगला कोर्स हा मी पहिल्यांदा असा कुठला कोर्स आमच्या सायंटिफिक बॅकग्राऊंडच्या बाहेर येऊन अटेंड केला, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. बाकीची सगळी सोय व्यवस्थित आहे इकडे आणि नेचरला राहून इथे त्यांनी जो एक छोटा मॉडेल बनवला आहे, तर हे आम्हाला वाटलं की आपण पण असं काहीतरी बनवू शकतो. कारण की हे घरामध्ये आम्ही आमचे 4 भिंतीत ठेवणं किती योग्य आहे. आम्ही कधी मधुमक्षीला मारलं नाही, पण आता मधुमक्षी वाटते की आपल्या जीवनाचा एक अभिन्न भाग व्हायला हरकत नाही आहे आणि जेणेकरून आपण पण सोसायटीला काहीतरी देऊ शकतो. तर त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा विपाणीचं आणि सगळ्यांचं आभार. त्याचा आभार मी जास्त मानतो की मी त्याला रात्री 11:30 वाजता सांगितलं की तू हा कोर्स आम्ही येऊ शकणार नाही पुढे, हा कोर्स कंटिन्यू कर. आणि एवढे सगळे मित्रपरिवार नवीन जुळल्यामुळे त्यांचंही आभार. थँक्यू. नमस्कार, जागृती पाटील पालघरवरनं आली आहे आणि तसं तर सरांची आणि माझी बरीच जुनी ओळख आहे. इतकी वर्ष त्यांचा हा उपक्रम चालू आहे, पण कधी असा प्रसंग आला नाही की इथे येऊन खास त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. पण माझ्या मुलाचा असा हट्ट होता, तो आता आलाय माझ्याबरोबर, 10च वर्षाचा आहे, पण त्याला असं बाहेरच्या गोष्टी एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. म्हणून त्याच्यासाठी म्हणून मी आले आणि इथे आल्यानंतर मला बरंच माहिती मिळाली. म्हणजे फक्त एक मधमाशा, आपण जस्ट घाबरतो त्यांना, पण त्यांना आम्ही हाताळलं. बरेच डंख पण मिळाले, पण ठीक आहे, त्याच्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं. त्यांची लाईफस्टाईल, त्यांच्यामध्ये जी एकी असते, तो म्हणजे आपल्याला शिकण्यासारखं आहे त्याच्याकडनं. की जेव्हा आपल्याला वेगळं केलं जातं किंवा आपल्यामध्ये जेव्हा नवीन राणी येते तेव्हा ते लोक कसे त्यांना एक्सेप्ट करतात किंवा त्यांना विरोध करतात, हे सगळं म्हणजे ह्युमन नेचर सारखंच आहे. पण त्यांच्याकडे जो त्याला सामावून घेण्याचा जो वेगळा गुण आहे ना, तो सगळ्यांनी घेतला पाहिजे खरं तर. आणि बाकी इकडची सगळी सोय छानच आहे आणि तुमचा हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी माझी खूप इच्छा आहे, कारण लोकांनी ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. थँक्यू. सांगितलं त्याप्रमाणे मधुमाशांना त्यांना वाचवणं हे फार आपली काळाची गरज आहे. त्या वाचल्या तरच पुढे आपलं म्हणजे संपूर्ण जग वाचेल. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्याची संपूर्ण माहिती इथे मिळाली व्यवस्थित. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि तुमच्या संपूर्ण फॅमिलीने इथे योग्य प्रकारे आम्हाला समजवलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्कार, माझे नाव राजेंद्र सावलेकर, मी वासिंदवरनं आलेलो आहे. मधमाशीच्या बाबतीत मला थोडं काही माहिती होतं, पण एवढी ती फायद्याची आहे आणि एवढी उपयोगी आहे आपल्या जीवनामध्ये आणि या पृथ्वीसाठी, याची कल्पना मला इथे आल्यावर पूर्ण. आणि त्याच्यापेक्षा जास्त की ती हाताळणं एवढं सोपं आहे, जे मला महाकठीण वाटत होतं ते मला सहज खूप सोपं आहे. मी आतापर्यंत एवढे दिवस घालवायला नाही पाहिजे होते. आणि दुसरं असं मला बोलू की मला वाटतं की माझ्या प्रोफेशनमुळे कशामुळे मला अभ्यास करावा वाटतो की तुम्ही यदि आम्हाला काही अगोदर हे दिलं असतं, लिटरेट आणि लिटरेचर, ज्याच्यावर आम्ही अभ्यास करू शकलो असतो, तर कदाचित आमची ग्रहण आणखी जास्त राहिलं असतं. कारण मी आज बरेचसे प्रश्न सरांना परत विचारले, तर ते कदाचित झालं नसतं. माझा सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स होता. मला मधमाशांचे मध खूप आवडलं, म्हणून मी घरी जात आहे आणि माझ्या आईला 4 मधमाशा चावल्या, म्हणून मला त्याचा आनंद आहे. मला नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतात असं बोल. मला नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला खूप आवडतं. आणि इथे आल्यावर काय शिकायला मिळालं? इथे आल्यावर मधमाशांच्या टाईप्स शिकायला मिळाले आणि ते अग्रेसिव्ह कसं होतात ते कळालं आणि त्यांच्यापासून मध कसं मिळतं, त्यांच्यापासून मध कसं बनवतात ते कळालं. ते सील कसं काढायचं ते कळालं. आणि या मशीनमध्ये जे मुडन असते ना, फ्रेम टाकतात आणि त्याच्याने मध कसं काढायचं ते
माझ्यासारखं तुम्हाला बाकीच्यांनी पण शिकावं अशी माझी खूप इच्छा आहे. माझ्यासारखं खूप लोकांनी शिकावं असं माझी इच्छा आहे. म्हणून सगळ्यांनी पार्ट घ्या. हा.